महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। ऊर्जा व कृषी कचरा व्यवस्थापन यानंतरचा विभाग अक्षय ऊर्जा व कृषी कचरा व्यवस्थापन विजेते आहेत प्रोटोफीड आणि उपविजेते आहेत महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ हा सगळ्यात दुष्काळी भाग आहे. कधी पाऊस पडेल आणि कधी पडणार नाही याची काही गॅरंटी नाही. आणि कमी पावसामध्ये चांगलं हवामानाच्या विरुद्ध म्हणजे तर पावसाळा उन्हाळा हिवाळा काही जरी असला तरी त्याला साथ देणारं हे तुती तुती पीक आहे. यात शेतकऱ्यांना तुतीची लागवड सतत करावी लागते आणि कोशाचं उत्पादन शेडमध्ये करावं लागतं. हा उद्योग करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक स्वतंत्र रेशीम संचालनालयाची स्थापना केली 1997 मध्ये आणि ते डिपार्टमेंट पूर्णपणे या उद्योगाला सहकार्य करतं. यामध्ये रोजगार हमी योजनेची जोड झालेली आहे, पोखरा अंतर्गत सुद्धा जोड झालेली आहे आणि सिल्क समग्र असे 3 योजना आहेत. त्या तिन्ही योजनांमध्ये 4 लाखापेक्षा एकरी अनुदान मिळतं. म्हणजे एक एकरला 4,32,000 एवढं 4,20,000 असे म्हणजे 4 लाखापेक्षा जास्त अनुदान मिळतं. ते अनुदानाच्या व्यतिरिक्त याला खरं म्हणजे एका शेतकऱ्याला दुसऱ्या वर्षामध्ये पहिल्या वर्षी 2 ते 3 पिकं मिळतात, परंतु दुसऱ्या वर्षीपासून एका एकरमधून एका शेतकऱ्याला 1 लाख रुपये मिळू शकतात एवढी क्षमता या पिकामध्ये. म्हणजे आपल्याला वर्षात जरी 1 लाख मिळालं तर आनंद होतो. असे 3 ते 4 पिकं शेतकरी घेऊ शकतो. आणि हवामान आता एवढं ऊन आहे बाहेर, आज मे महिना आहे, तर मे महिन्यात सुद्धा लोकांच्या पाहिजे चालू आहे. लोकांनी असं तंत्रज्ञान महाराष्ट्रात आपण कमी खर्चाचं तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. यात ज्या कोशाच्या जाती ते बायोटाईम डबल हायब्रिड नावाचे कोश जात, मृगन तुतीचे जात आणि लो कॉस्ट ट्रेडिंग हाऊस ह्या आणि रोजगार हमी योजनेची साथ या सगळ्याचं कॉम्बिनेशन आणि शासन प्रशासन सगळं मार्केट वगैरे या सगळ्या उपलब्धता झाल्या असल्यामुळं हा उद्योग फार सोपा आणि चांगला झालेला आहे. आणि शेतकऱ्यांनी माझं विनंती आहे की आता सध्या महारेशीम अभियान झालंय. महारेशीम अभियान सुद्धा एक वेगळा प्रकल्प आहे जो शेतकऱ्यांना आणि शासनाची स्कीम आहे पटवून त्याला येण्यासाठी आवाहन करतो. आणि पटवणे म्हणजे हा नाही तर खऱ्या शेतकऱ्यांना हा फायद्याचा असल्यामुळे शासनालाही असं वाटतं की रोजगार निर्मिती ही फ्रुटफुल व्हावी आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट व्हावं. या पिकामध्ये मी तर आव्हान करतोच, पण शासनाने सुद्धा गव्हर्नमेंट सुद्धा आवाहन केलेली की आपण या पिकामध्ये या एंट्री करून करावं. याच्यात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट नाही तर मी म्हणतो तिप्पट चौपट होते आणि झालेले आहे. बीडमध्ये गावाचे गावं रुई, औरंगाबादमध्ये देवगाव वगैरे अशी गावाचे गाव आहेत की ज्या गावामध्ये 200, 400, 800 एकरपर्यंत एका गावात रेशीम उद्योग झालेला आहे. आणि ती खरी क्रांती. असे जवळजवळ 22,000 शेतकरी या उद्योगात महाराष्ट्राचे जुळलेले आहेत. या उद्योगाचा जे काही आवश्यक आहे त्या सगळ्या बाबी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणून मी आवाहन करतो की रेशीम उद्योग करा आणि आपला समृद्धीचा मार्ग यातून शोधा. थँक्यू. हाके हे नाव बऱ्याच वर्षापासून जोडलेले आहे. हाके साहेब, काय सांगाल तुम्ही? इतक्या वर्षात रेशीम उद्योगात काम करत होता, कधी रिटायर झाले त्याबद्दल? मी महाराष्ट्र शासनाच्या या रेशीम विभागात 1992 पासून काम करतो आणि 2023 मध्ये मी रिटायर झालो. हे काम सुरू करताना जो प्रायमरी भाग होता तुतीची लागवड करून नंतर कोशाचं उत्पादन करणे आणि कोशाचं उत्पादनानंतर त्या धागा निर्माण करणे, त्याच्यापासून मार्केटमध्ये हा जो पार्ट होता, मार्केट हा पार्टच मिसिंग होता महाराष्ट्रामध्ये. कोशाचं मार्केट हे डायरेक्ट बँगलोर, मैसूर तिकडंच होतं, कर्नाटकमध्ये होतं. त्यामुळं शेतकरी करतच नव्हते. म्हणून 2012 पासून तसं तर शेतकरी त्यांना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्वतःच खरेदी करायचे कोश आणि त्यानुसार फक्त नंबर ऑफ ककूस मोजून दर द्यायचे किंवा डागाळ पोचट त्याच्यात काय आहे त्यानुसार द्यायचे. तर ही प्रक्रिया मला फार क्लिष्ट वाटायची. तर नेहमी असं आम्ही नंतर हा भाग बंद करण्यासाठी कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने कोश खरेदी होते त्यांना शेतकऱ्यांनाच कर्नाटकला पाठवायचं, तिथं चांगला रेट मिळायचा. आणि हळूहळू महाराष्ट्राने कोश खरेदी बंद केली, परंतु महाराष्ट्राने पर्यायी मार्केट सुरू करण्यासाठी पण प्रक्रिया सुरू केली होती म्हणून बंद केली होती. त्यात 1918 मध्ये आदरणीय
सचिव अतुल पाटणे सरांनी आणि तत्कालीन मंत्री महोदय अर्जुन खोतकर साहेब यांनी यांच्या प्रयत्नानं आपण जाण्याला पहिलं मार्केट सुरू केलं. आणि नंतर या मार्केटमध्ये ज्या अडचणी यायच्या की व्यापारी येत नव्हते, कारण की त्यांना त्याचं जे ग्रेडेशन करण्याची कार्यप्रणाली किंवा जो काही प्रकार होता तो क्लिष्ट वाटायचा. तर ह्या सगळ्या बाबी माझ्या सर्व्हिसमध्ये ह्या मला अनुत्तरित होतं की याला कसं रेग्युलराईज करता येईल. आणि म्हणून आपण त्याच्यानंतर बीडला मार्केट सुरू केले. बारामतीला मी स्वतः त्या मार्केटच्या कार्यप्रणालीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन ते सुद्धा सुरू केलं होतं. आणि तिथले जे जगताप साहेब आहेत त्यांना सांगून की आपण इनाममध्ये काय, तर भारतातलं पहिले इनाम प्रणालीसुद्धा आपण तिथं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुरू केली होती. तत्कालीन सहाय्यक संचालक देशपांडे मॅडम त्या काळात तिथं होत्या. तर ह्या सगळ्या बाबीमध्ये एक बाब जाणवली की कुठं जरी गेलं तर मार्केटमध्ये हातात कोश घेऊन शेतकरी ग्रेडेशन करायचे. आता हाताने त्याचं प्रॉपर सेल रेशो, म्हणजे जसं दुधामध्ये फॅट असतं तसं या रेशमाच्या कोशामध्ये किती रेशो आहे कोणीच सांगू शकत नाही हातात घेऊन. कारण कोश जोपर्यंत ते ॲनालिसिस होणार नाही तोपर्यंत कळणारच नाही. तर ॲनालिसिस त्याचा कोश कट करून व्हायचा. म्हणजे कोश कट केल्याशिवाय त्याचा पिपा वेगळा करून त्याचा पर्सेंटेज काढल्याशिवाय सेल रेशो निघत नव्हता. तर ती कार्यप्रणाली आपण आता कॉम्प्युटरच्या सहाय्याने, सॉफ्टवेअरच्या सहाय्याने, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं करणार आहोत. आणि त्यासाठी हा प्रकल्प माझे सहकारी, माझी एक टीम आहे. महाराष्ट्र सिल्क असोसिएशन आमचं एक असोसिएशन आहे. तज्ज्ञ रिटायर्ड अधिकारी आणि सध्याचे काही जे तरुण मंडळी पण आहेत की जे आता जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा चांगला उपयोग करतात. त्यात राजेशजी उटकुडे म्हणून एक माझे सहकारी आहेत, सुधीर पाटील म्हणून. हे असे जे टीम लीडर्स, ही मोठी टीम आहे आमची. तसेच या चालू घडामोडीमध्ये शासनाचे अधिकारी ढवळे साहेब, मोहित साहेब हे सुद्धा असे अधिकारीसुद्धा, आणि आताचे जे सेक्रेटरी मॅडम किंवा त्यांच्यासोबत जे पवार साहेब जे डेप्टी सेक्रेटरी यांचासुद्धा त्याला सहभाग होताच. पण ह्या सगळ्या बाबी करत असताना कुठंतरी याला सायंटिफिक प्लॅटफॉर्म हवा होता. त्यात विद्यापीठाचं सहकार्य, सेंट्रल सिल्क बोर्डचं सहकार्य आणि त्यांच्या तज्ज्ञांचं त्यात योगदान हे हवं होतं. पण ते प्रत्येकजण काय म्हणायचं की कोणीतरी दुसऱ्याने करावं, कारण त्याला इट इज अ कॉस्टली प्रोसेस. याला शेतकरी हा तर कधी करणार नव्हता, व्यापारी करणार नाही. म्हणून मी हा विचार केला की आता मला जर हा पुरस्कार मिळाला, त्या पुरस्काराची पूर्ण रक्कम मी त्यामध्ये डोनेट करून त्याला करेल असं मी ठरवलं होतं. म्हणून या पुरस्कारासाठी मी या स्पर्धेमध्ये उतरलो. पण फॉर्च्युनेटली या सगळ्या बाबींमध्ये आता मला जो दुसरा पुरस्कार 15 लाखाचा मिळाला, ती रक्कम मी ही सगळी शेतकऱ्यासाठीच खर्च करणार आहोत आम्ही, आमचं असोसिएशन जे आहे. आणि एक समाधान याच्यात की चला, शेतकऱ्याची जी फसवणूक होते ती इथून पुढे होणार नाही. आणि शेतकरी व्यापाऱ्याला विचारेल की तू मला हा दर का दिला. जसं आज कांद्याचा भाव आपण मायनसमध्ये आला किंवा कुठल्या, आता आमचं तर फक्त रेशमासाठीच आहे, पण हे तंत्रज्ञान प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून त्याचे सेफ कलर, त्याचे ऑइल कंटेंट किंवा जे काय पॅरामीटर्स असतील ज्या ज्या पिकाचे, ते स्कॅन करून मिळाले पाहिजेत. आणि ते मिळू शकतात. म्हणजे त्याच्यासाठी फक्त खर्च जास्त आहे, त्याचे कॅमेरे वगैरे किंवा त्याचे तंत्रज्ञान हे महाग असेल, हे काही अशक्य नाही आहे. आणि ते काही दिवसानंतर ते हँडी स्कॅनर, जसं आता विमानतळावरचं स्कॅनर आहे त्या पद्धतीचं आमचं सिल्क स्कॅन मशीन आम्ही तयार केलेली आहे. परंतु हँडी मशीन असावी की जेणेकरून आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यानं सुद्धा एखादी गोष्ट स्कॅन करून व्हायला पाहिजे की याचं किती साईज असेल आणि याचं किती हे असेल, ॲटलिस्ट ज्या व्हिज्युअल पॅरामीटर्स आहेत त्या दिसतील, असे काही ॲप तयार होतील. माझं आजच्या याच्यात एकच म्हणणं आहे की याच्यावर संशोधन हे शेतकऱ्यासाठी संशोधकांनी करावं. आणि शेतकऱ्यासाठीच नाही, सर्वसामान्य नागरिकांनासुद्धा ही बाब जर इझी ॲसेसिबल झाली तर नक्कीच एक क्रांती होणार. आणि शेतकऱ्यांना जो लुटल्या जातं, आपण लुटल्या जातं म्हणतो, तर ते दुसरं काही पर्यायच नव्हतं म्हणून लुटल्या जातं. म्हणून शासनाने या सगळ्या मशीन्स आहेत ह्या स्वखर्चाने शासनाने तिथं पैसे घालावे, ते R&Dमध्ये पैसे घालावे, खर्च करून प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीला तशा मशीन उपलब्ध करून द्यावे की त्या मशीन्स नंतर शेतकऱ्यांसाठी, व्यापाऱ्यासाठी. आणि जे प्रोसेसर आहेत आमच्या याच्यामध्ये, या मशीनमध्ये, या कोशामध्ये धागा 1 किलोमीटर धागा निघतो. पण तो धागा जेवढा मोठा कोश तेवढा चांगला धागा मिळेल. त्यामुळे त्या जे धागा तयार करणारे त्यांनासुद्धा याचा फायदा होणार आहे की त्यांना त्याच्यात इव्हन बाहेरच्या राज्यातले शेतकरी म्हणण्यापेक्षा बाहेरच्या राज्यातले व्यापारी रीलर कोश
हा ग्रेडेशन जे आहे हे त्यांना मिळाल्यामुळे ते इथे येऊन खरेदी करतील. म्हणजे महाराष्ट्रासाठी एक चांगली संधी राहील की पूर्ण भारतातलं मार्केट आपल्या महाराष्ट्राकडं आजही आशेनं पाहते की तसे एकमेव राज्य असं आहे की अपारंपरिक राज्यात आपण नंबर 1 आहोत आणि आपल्या कोशाचा दर्जा नक्कीच चांगला आहे. आणि मला इथं औरंगाबादला म्हणजे सांगायला अभिमानाने मी सांगतो, मी जेव्हा इथं आलो तर मी ठरवूनच आलो होतो की या पैठणीसाठी लागणारं रेशीम हे यापूर्वी म्हणजे मी जेव्हा नोकरीत नव्हतं तेव्हा बँगलोरहूनच यायचं. ते इथलंच ॲक्च्युली जी काही पैठणी तयार झालेली आहे ती काही बँगलोरहून रेशीम आणून केलेली नाही आहे. ती सातवाहनाच्या काळामध्ये मला असे रेफरन्सेस मिळाले की ते आपल्या इथंच तयार व्हायचं आणि आपला परिसर जो आहे रेशीम निर्मितीसाठी नंबर 1 आहे. म्हणूनच इथं तयार व्हायचं, इथूनच ती पैठणी तयार झालेली आहे आणि इथूनच त्याचा व्यापार झालेला आहे. मग ते वैभव आपल्याला पुनर्जीवित करण्यासाठी मी याचा पैठणी विणकरांसोबतसुद्धा बराच अभ्यास केलेला आहे आणि त्यांचा पुनर्वसन करण्यासाठी बऱ्याच इम्प्रूव्ड टेक्नॉलॉजीज त्यांना दिलेली आहे. पण हे जे वैभव आपल्या पैठणीचे टिकून ठेवण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळण्यासाठी ही जे नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग आपण करणं फार गरजेचं आहे. तर आम्ही आज औरंगाबादला एक मोठं 25 एकरवर एक माझ्या काळातच मी जेव्हा इन सर्व्हिस होतो मी 2014 पासून या कामाला सुरुवात केली होती. म्हणजे 2002 पासून कामाला सुरुवात केलेली आहे की आपल्या इथे एक राज्यस्तरीय एवढं मोठं सेंटर असावं की त्या सेंटरवर म्हणजे भारतातील लोकांनी ट्रेनिंग घ्यायला यावं. तर तशा टाईपचं आपण इथे एक स्टेट लेवलचं ट्रेनिंग सेंटर सुरू केलं. ते बांधकाम चालू आहे. जवळजवळ 20 कोटीचा तो प्रकल्प आहे आणि सिरी टुरिझम नावाचा एक प्रकल्प आहे, तो सुद्धा बँगलोर मैसूरला जसं आहे तसंच औरंगाबाद अजिंठा या कॉरिडॉरमध्ये होणं अपेक्षित आहे. त्याला भारतात फक्त अशी 2च ठिकाणी तिथे होऊ शकतं, त्यातलं आपलं आहे. आपण भाग्यवान आहोत या अशा परिसरामध्ये. इथं ॲक्च्युली औरंगाबादला नावच महाराष्ट्राची सिल्क सिटी आहे ॲक्च्युली पैठण म्हणजे हे. तर ते औरंगाबादला हे नाव द्यायला काय हरकत नाही, सिल्क सिटी औरंगाबाद. ते आपल्याला जसं आपण या थोडं महाराष्ट्रामध्ये ही जी पुणे ॲग्री हॅकॅथॉन ही स्पर्धा मागच्या वर्षीपासून सुरू झालेली आहे. हे 2रं वर्ष आहे आणि त्याचं रितसर पब्लिकेशन झालं होतं की सहभाग व्हावा म्हणून. आणि त्यानुसार आम्ही ज्या त्यांचे टर्म्स अँड कंडिशन त्यानुसार सहभागी झालो. त्यात जवळजवळ 1270 अर्ज आले होते. त्यापैकी प्रत्येक सेक्शनमध्ये 15 लोकांची निवड झाली आणि त्या 15ना शासनाने पुण्याला बोलवलं होतं. जे 15 म्हणजे मार्केटिंग सेक्शनमध्ये 550 अर्ज होते, त्यातले फक्त 15 निवडले गेले. ते तज्ज्ञ लोकांनीच निवडले आणि त्यांना पुणे इथं बोलवलं. त्या स्पर्धेमध्ये त्यांनी त्यांचे प्रत्येकाने आपले प्रकल्प ठेवले. त्याला जवळ 40 ज्युरीजनी तपासलं. त्या 40 ज्युरीज म्हणजे सगळे त्या विषयाचे तज्ज्ञ होते. प्रत्येक विद्यापीठाचे 4ही विद्यापीठाचे कुलगुरू, त्यांचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि त्या सेक्शनचे महाराष्ट्रातील तज्ज्ञ, तसेच प्रशासनामधील मोठमोठे वरिष्ठ चांगले अनुभवी अधिकारी, या सगळ्यांचा ती ज्युरी होती. त्या ज्युरींनी ते सगळं तपासलं. तिथं तर मी माझं नावही असं मी रेशीम उपसंचालक म्हणून असा काही उल्लेखही केला नाही. सिल्क इनोव्हेटर्स या नावाने आम्ही आमचा प्रोजेक्ट तिथं ठेवला होता. योगायोगाने पहिल्या दिवशी 15 तारखेला सुनेत्राताईंनी सुद्धा भेट दिली. त्यांना मी हे सगळं सांगितलं आणि मी हेही म्हटलं की आपल्याला हे युनिट आपल्याला बारामतीला आवश्यक आहे, कारण की आपण इनाम भारतातले पहिले आहोत की इनाम सुरू केलं. तसं या प्रकारचं मार्केटिंग करण्याचं आपणच पहिले असू आणि आपल्याला हे भारतातील क्रांती करून दाखवण्याची संधी आली. त्यामुळे मी त्यांना याबाबतीत बोललो. त्यांनी सुद्धा आश्वस्त केलं की जे काय असेल सहकार्य करू. आता तो जो पाठ जरी झालं नसतं तरी आम्ही हे बसवणारच होतो. बक्षीस जरी नसतं मिळालं तरी आम्ही हा तिथं म्हणजे हे तिथं बसवणारच होतो. या सगळ्या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी सगळ्या ज्युरीजनी 2 टीम असतात ज्युरीच्या. पहिल्या ज्युरीनी तपासलं, त्या ज्युरीनी तपासल्यानंतर त्यांचा रिपोर्ट देऊन दुसऱ्या दिवशी सुपर ज्युरी की त्यांची हेड की त्यांनी जे सिलेक्टेड पहिले 15पैकी 5 निवडले, त्यापैकी सुपर ज्युरीनी परत त्या 5पैकी 2 निवडले. पहिल्या याला 25 लाखाचं बक्षीस होतं आणि दुसऱ्या याला 15 लाखाचं. तर ती सगळी प्रक्रिया एवढी पारदर्शक आणि इतकी हे होती की तिथं कुणालाही कशाही प्रकारचा म्हणजे संबंधच नव्हता कोणाचा. आणि मला योगायोगानं ते जेव्हा हे मिळालं, बक्षीस मिळालं, तर मला वाटलं की खरंच
आपण जे शेतकऱ्यासाठी केलं आहे म्हणून ते मिळालं आणि तो प्रकल्पच तसा होता की शेतकऱ्यांसाठी समाजासाठी उपयोगी अशी काहीतरी टेक्नॉलॉजी असावी की जी आयडिया ट्रान्सफॉर्मेशन करू शकेल आणि ही आयडिया त्यांना पटली आणि जुलूंनी मला बरेच प्रश्न विचारले. त्या प्रश्नाचे मी त्यांना चांगल्या प्रकारे उत्तर दिले आणि त्यांनी हे असं ॲक्च्युली ही स्पर्धा कलेक्टर साहेब जे आहेत त्यांच्या DPTC इथून आदरणीय अजितदादांनी ही संकल्पना मांडली होती की हेही जाहीर करण्यात आले की कुणालांनी मोठा अवॉर्ड दिला जाईल की या सगळ्या ह्याच्यामध्ये जे उत्कृष्ट असेल त्याला 50 लाखाचा अवॉर्ड कदाचित देतील ते असं त्यांनी जाहीर केलं. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी हेही जाहीर केलं की मला हे पाहता आलं नाही, याच्यात जे आहे पुढच्या वर्षी मला फक्त पाहण्यासाठी एक संधी द्या आणि नंतर वेगळं समारंभ बक्षीस समारंभ वेगळ्या वेळेस ठेवा. म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा या गोष्टीला की हे सगळे एवढे चांगले संशोधन मला जर पाहता आले तर अजून बरं होईल. ते हे जे याचं स्वरूप होतं सत्कार करणारं जी प्रक्रिया आहे त्यांची त्यात 7.5 लाख रुपये आमच्या अकाउंटला आता ते देणार आहेत आणि नंतर बाकीचा जो आहे निधी तो त्यांची ती काय कार्यप्रणाली असेल त्याच्यानुसार. म्हणजे आमच्यासाठी पैसे हा महत्त्वाचा नव्हता असा विषय, फक्त ही संकल्पना त्या संशोधकांकडे जावी आणि त्यांनी त्याच्यावर काहीतरी काम करावं. आता आजच सकाळी मला आदरणीय कवडे सर त्यांचाही फोन आला होता की MIT यामध्ये ऑलरेडी आम्ही यांच्यासोबत बरेच वेळा काम केलं तर त्यांनी ते सुद्धा अशा याच्यामध्ये योगदान देणारच यात काही शंका नाही. तर हे जे मिळालं आणि आपण सगळे आलात ऐकलं त्याबद्दल